नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बहिणाबाईंनी अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितलंय, अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा एक लक्षामध्ये येतं, या दोन श्वासामधलं अंतर आहे त्याने आयुष्य मोजमाप केली जाते. पण त्या दोन श्वासामधली असलेली कृतिशीलता याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ही कृतिशीलता जी आहे ती चिरंतर व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून असते. या दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्तिमत्वाची ओळख ही कृती असते आणि या कृती प्रणालीतून घडताना माणूस ज्या मुशीतून बाहेर आलेला आहे ती त्याची ओळख आहे असं आपण म्हणतो. आणि हे सगळं दोन श्वासामध्ये घडतंय. मग या बाबतीमध्ये हे अंतर आपण कसं काढतो? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण वारंवार म्हणतो. पण समाजामध्ये वावरताना स्वला विसरून जेव्हा समाजासाठी जी व्यक्तिमत्व उभी राहतात ती निश्चितच वेगळी ठरतात. सेवा परमो धर्मः या न्यायाने जगणारी व्यक्तिमत्व आपली ओळख एक वेगळी ठसा म्हणून व्यक्तिमत्वाची आणि समाजाची उन्नती करण्यासाठी वेगळेपणाने जाणवून देतात. असंच एक व्यक्तिमत्व आजच्या आपला हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून समाजसेवा. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय शिवाजी पाटील. सर नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे सुपुत्र असं सर स्वतःविषयी अभिमानानं नमूद करतात. तिथल्या नागरिकांच्या आरोग्य शिक्षण सुविधा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न आपल्यापाशी दिसतात. कोरोना काळ, महापूर, संकट काळामध्ये सर्वतोपरी सहकार्य नागरिकांसाठी कसं करता येईल या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत आणि असतात. युवा खेळाडूंना प्रोत्साहन सहकार्य करण्याबरोबरच अस्सल मातीतल्या खेळल्या जाणाऱ्या कबड्डी संघाचे ते संघचालक आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक चांगल्या खेळाडूंना ते प्रोत्साहन देत असतात. आज त्यांच्या प्रोत्साहनामुळे राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अनेक खेळाडू खेळत आहेत. चंदगड, गडहिंग्लज तसंच आजरा तालुक्यातल्या युवकांना नोकरी मेळावा आयोजित करून जवळपास 1500हून अधिक मुलामुलींना नोकरी मिळण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे एक वेगळा मार्ग. शिक्षण, समुपदेशन, आरोग्य या क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत. कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा समाजातल्या विविध घटकांप्रती त्यांनी सेवाभाव हा कायम जपलेला आहे. संस्कृती आणि सेवाभाव यांचा समन्वय साधत सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय अशा विविध पातळ्यांवरती कृतिशील असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सर, भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळालेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. भारतीय नेमबाज मेनू भाकर यांच्या माध्यमातून हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तेव्हा खेळापासूनच आपण सुरुवात करूया, कारण खेळ हा तुमचा अतिशय आवडीचा आणि त्या माध्यमातून प्रगतीचा असा हा विषय आहे, नाही का? म्हणजे मला बोलणं असं वाटतं की आज देशामधलं ऑलिम्पिक पदक पहिलेच तुम्ही गोड बातमी दिलीत. म्हणजे सुरुवात खूप चांगली केलीत आपण आणि खूप अभिमान वाटतो आपला त्या प्लेअरबद्दल. आपल्या देशवासियांच्या सगळ्या भावना आणि त्यांच्या आशीर्वाद त्यांना लाभू देणं असेच आपल्या देशाने तरक्की करावीच आपली अपेक्षा. तर मनू भाकर यांनी हे खातं उघडलेलं आहे आणि आता कांस्य पदकाचं हे खातं उघडलेलं आहे. तर आपण आता पुढे वाटचाल करूया. सर, मी सुरुवातीला म्हटलं तसं आपण कबड्डी संघाच्या माध्यमातून खेळाडू घडवत आहात. अस्सल मातीतला खेळ म्हणजे कबड्डी आहे किंवा बैलगाड्याच्या शर्यती या सुद्धा आपण प्रोत्साहन देत असतात. मुळात खेळ आणि युवा पिढी ही शक्ती एकत्र आणावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं हा विचार कशा पद्धतीने सुरू झाला? मी मूळ चंदगड एक तालुक्यामधलं इनाम सावडे गावी लाल मातीचा खेळ आमचा कबड्डी. शाळेपासूनच कबड्डीची आवड आणि मग शिक्षणाच्या निमित्ताने आणि काही परिस्थितीमुळे मला मुंबईला येणं झालं आणि मुंबईला नंतर ते सर्व माझं स्वप्नच राहिलं. कारण भविष्यात इथं आल्यानंतर एक मुंबई सगळ्यांची माताच आहे, त्यांनी सामावून घेतलं आणि मी ज्या समाजातून मी आलो आणि ज्या समाजाचे काही देणं असते त्या दृष्टिकोनातून योगायोगाने आम्ही चंदगडला आम्ही सर्व रहिवाशी आमचे बैठक असताना त्याच माध्यमातून एक चर्चा झाली की आपला एक माझे मित्र त्यांनी कबड्डी संघाविषयी चर्चा केली आणि आमच्या चंदगड भागामधले बरेचसे प्लेयर ढिळ्यारोडला राहतात
अच्छा. तर विजय बजरंग चे आणि बरेच मंडळ आमची भागातली, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली, चंदगड आजरा गणित भागातली मुलं कबड्डीच्या माध्यमातून खूप दहीहंडी असे क्रीडा प्रकार होतात. ते चर्चा झाली आणि आपल्याला, मी शाळेला यायचो तेव्हा नाईट हायस्कूलला शिक्षण घेतोवेळी मी खरोखर बघायचो. मग ते बघत मला कबड्डी माझा आवडता खेळ आणि योगायोगाने मला एक संधी प्राप्त झाली. बेंडेगिरीचे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच आणि मग त्यांच्या माध्यमातून एक ठाणा टायगर्सची टीम आम्हाला अवेलेबल झाली, MKL महाकबड्डी. अच्छा. जी प्रो कबड्डीच्या अगोदर ही सुरुवात झाली. स्क्रीनवर आपल्याला चित्रही दिसत आहेत सगळी. हा, जेणेकरून प्रो कबड्डी नंतर आली आणि आता सर्वात आम्ही MKL महाकबड्डीच्या माध्यमातून केली. आणि आमचे प्लेयर मग सिद्धार्थ देसाई असेल, सूरज देसाई असेल, निलेश साळुंके असतील, आज ते देशाच्या तर्फे आज बरेचसे प्लेयर अजून प्रोच्या माध्यमातून ते आज खेळतात. आज लाखो करोडचं त्यांना मान्यता भेटले, आज चांगल्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. मग ते आम्ही एक कप जिंकल्यानंतर मुंबईतले 2 संघ, MKL मधलेच एक मुंबई महाकाल, वेगळं नाव दिलं मुंबई महाकाल, आणि मुलींचा एक संघ जी सायली कृपाळे सारखे चांगले देशातल्या, म्हणजे महाराष्ट्राचा आज ती कॅप्टन होती, ती माझ्या संघातून खेळते मुंबईतल्या संघ. जेणेकरून उद्देश हाच होता की माझ्या तरुण युवकांना आणि युवतींना आपला एक व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पुढे त्यांची पण आवड निवड पूर्ण व्हावी आणि त्यांची एक इच्छा काय, आज नोकरीच्या बाबतीमधून आपण खूप मागे आहोत, तर त्या दृष्टीने त्यांना कुठेतरी एक रोजगार प्राप्त होतो आणि व्यासपीठ एक. अनेक राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे खेळाडूंनी घडवलेले आहेत, त्यांना सतत प्रोत्साहन दिलेलं आहे. सर, मुळात खेड्यामधल्या विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने आपण प्रोत्साहन दिलं? तर प्रोत्साहन म्हणजे मॅडम, आता किती जरी म्हटलं तरी आपण कुठेतरी खूप कमी पडतो. तर माझं एक स्वप्न आहे की मागच्या वेळेला पण मी बोलून दाखवलं आता पण, की एक स्पोर्ट्स अकॅडमी. अच्छा. एक स्पोर्ट्स अकॅडमी आमच्याकडे, आमच्या मातीतला रागडा हा तरुण आणि खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. प्रतिभावान सगळे म्हणजे खो खो असतील, कबड्डी असतील, क्रिकेट असतील, तर एक व्यासपीठ. कुस्तीपट्टू आहेत, आमच्या कोल्हापूरची खास ओळख आमची कुस्तीपट्टू आहे अगदी. तर त्या माध्यमातून स्पोर्ट्स अकॅडमी एक व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्या माध्यमातून जिथं हरियाणा, पंजाब किंवा दिल्ली ह्या धर्तीवर जे प्लेयर घडलेत, तेच प्लेयर आपल्या मातीतून 100% चांगलं उत्पन्न निर्माण होईल अशी मी एक सांगू शकतो की त्यांना एक व्यासपीठ तयार करून द्यायचं आहे. माझं स्वप्न आहे, ते लवकरच साकार होईल, परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो. नक्कीच नक्कीच. सर, तुमच्या बोलण्यामध्ये एक 2 मुद्दे आले, ते म्हणजे तुम्ही खेळाडूंचा उल्लेख केलात, या बरोबरीने त्यांची बेरोजगारी हटावी हाही मुद्दा आहे, युवा शक्ती सकारात्मकतेकडे वळवणे हाही मुद्दा आहे, आणि बरोबरीने उत्पादन क्षमता वाढावी हाही मुद्दा आहे. म्हणजे हे 3ही मुद्द्यांची सांगड घालण्यासाठी तुमचे कृतिशीलता आहे. नाही, आमचा चंदगड विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे, म्हणजे युवांची शक्ती आहे, युवतींची शक्ती आहे, त्यांना व्यासपीठ नाही. आणि मागचा विषय मी जाणार नाही, याच्या पुढे जायचं आपल्याला की त्यांना एक व्यासपीठ दिल्यानंतर आज हेच प्लेयर आज लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख पगार घेतात. आज शासकीय पदावरती आज कोण तहसीलदार झालेत, कोण प्रांत झालेत, कोण कुठे अधिकारी झालेत. तर एक व्यासपीठ स्पोर्ट्सच्या अकॅडमीमधून, आणि हे सगळं देशामध्ये 1 नंबरला. तर मी त्यांना आवर्जून त्यांना मी शुभेच्छा धन्यवाद देऊ इच्छितो की हरियाणा, पंजाब आणि त्या भागामधले प्लेयर त्यांनी घडवलं, व्यासपीठ तयार केलं. आत्ताचं सरकार आपल्याला मदत करते, कारण थोडा वेळ लागतो. आणि आपली ती माझी स्वतः एक माझं स्वतःच एक स्वप्न आहे की चांगल्या पद्धतीने आपल्या भागातले प्लेयर एक त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं. आणि रोजगारच्या बाबतीत म्हटलात तर आज चंदगड, आजरा, गडिंग्लज भागातले आज सगळेच एक गावातले 100-150 लोक, 200 लोक येते. हॉटेल कामगारपासून, इंडस्ट्रीयल पासून मिल कामगारकडे बरेच होते. आज मिल कामगारमध्ये मिल बंद झाल्या, आज प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली. आज तेच लोक आज आपल्याकडे मुंबई सोडून आज बाहेर कुठेतरी स्थायिक होतात, गावी होतात. ही प्रचंड आम्ही हे नुकसान झालं आहे आमचं. त्यामुळे आज आम्ही सर्व प्रयत्न करतो की आमच्याकडे चंदगड विधानसभामध्ये इंडस्ट्री यायला कुठलीही कमी नाही. बरोबर. आणि आज 24 तास पाणी आहे. आमचे माजी मंत्री राज्यमंत्री बर्मनच्या माध्यमातून एक चांगलं पाण्याची धरणं, आणि पहिला पाण्यासाठी आम्हाला खूप वरून भटकायला जात. धरणं एवढी प्रचंड भरलेत की वर्षाचे 12 महिने 24 तास प्रचंड असं पाणी आहे. अरे वा. आणि 99% आम्ही शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहोत. अच्छा. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला दर डोई उत्पन्न आपल्याकडे आहेत.
वा. आज फक्त व्यासपीठची गरज आहे जी आपल्याला अपेक्षित आहेत. आणि मला असं वाटतं मॅडम, चंदगड हा अतिशय मागास, अतिशय दुर्मिळ आणि दुर्गम भाग असा माझा शब्द तोंडातून येईल. कारण का कुणाला लक्षात नाही गेलं. आज मॅडम महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामध्ये हा एवढा प्रचंड शक्तिवान ताकदवान आपला चंदगड का म्हणेन की चंदगड पासून 40 मिनिटापासून 2.25 तासापर्यंत 5 एअरपोर्ट आहेत. अच्छा. पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये ही सुविधा कुठेच नाही आहेत. समित, त्याच्यामध्ये थोडासा उपप्रश्न विचारते की चंदगड नेमकं येतं कुठे? मी सुरुवातीला ओळख करून दिली, कोल्हापूर जिल्ह्यामधला चंदगड हा तालुका आहे, पण नेमकं चंदगड आहे कुठे? कारण तुम्ही सगळ्या गोष्टींचा आता उल्लेख करताय. हा चंदगड म्हणजे शाहू महाराजांची आमची कोल्हापूरची नगरी. तिथून कमीत कमी 130 किलोमीटर, 150 किलोमीटर, 60 किलोमीटर हा भाग पडतो. बेळगाव कर्नाटकची उपराजधानी, तिथून फक्त 25 किलोमीटरवरती हा भाग येतो. फक्त 25, म्हणजे चंदगड पासून 25 किलोमीटर उपराजधानी आहे. अच्छा. आणि तिलारी पासून 1 तासाच्या वरती गोव्याची राजधानी पणजी आहे. हा 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 हा. आणि आंबोलीपासून 1 अर्ध्या तासावरती सिंधुदुर्ग जिल्हा आहे. अच्छा. हा सर्व निसर्गाने नटलेला, सजलेला आणि प्रचंड म्हणजे नॅचरली सर्व भरलेला हा कोपऱ्यात राहिलेला एक दुर्लक्षित झालेला एक प्रदेश आहे. खरं भविष्यात 5 एअरपोर्ट आहेत. आज बेळगाव एअरपोर्ट 30 किलोमीटरवरती आहे. आज मोपा एअरपोर्ट 60 मिनिटावरती आहे. आज बाबुलेन एअरपोर्ट 1.25 तासावरती आहे, 1.5 तासावरती आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट 1-2 तासावरती आहे. कोल्हापूर एअरपोर्ट 90 मिनिटावरती आहे. 5 एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहेत. आणि ही सुविधा महाराष्ट्रात नाही, देशामध्ये कुठेच नाही. फक्त याच्या पुढे काय होईल बघू. परत त्याचबरोबर रेल्वे जंक्शन्स आहेत मॅडम. आज कोल्हापूर रेल्वे जंक्शन्स आहेत, आज बेळगाव रेल्वे जंक्शन आहे, आज सावंतवाडी रेल्वे जंक्शन आहेत गोव्याचं, म्हणजे एवढं जवळ रेल्वे जंक्शन आहेत. आणि नॅशनल हायवे आहेत. नॅशनल हायवे आहेत आणि पाणी प्रचंड आहे. आणि निसर्ग नटले म्हणजे 9 गड किल्ले आहेत. एक कलानंदीगड खूप मोठा प्रचंड असा ताकदवान महाराजांच्या झालेला गड किल्ले आहेत. बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजरांची साक्षात समाधी आहे. वेड्यात विहिरी दवडलेले 7 ही समाधी आहे आमच्या याच्यामध्ये. आणि प्रचंड असा पर्यटनच्या दृष्टीने खूप येऊ शकतो. आणि आजरा भागामध्ये एक आमचा रामतीर्थ म्हणून नदीचा उगम झालेला आहे, तसे आहेत. तिलारीमध्ये मॅडम बघण्यासारखं एक म्हणजे स्वित्झर्लंड मागे पडलेलं असं एक आमचे दऱ्या आहेत. परत एक स्वप्नवेल म्हणून एक जागा आहे. त्यानंतर एक रातोबा पॉइंट म्हणून आहेत. आणि तिथे शासनाचे हे भेटत नाही, म्हणजे पॉलिसी भेटत नाही, असे मस्त पर्यटन दृष्टीने जाण्यासारखे असे हे घाट आहेत. आंबोली घाट मॅडम आज देशातले पूर्ण प्रदेशातले सर्व येतात. नक्कीच. आज जो क्राऊड गोव्याला येतो तो क्राऊड वरती येऊ शकतो. फक्त एक व्यासपीठ तयार करून देणं गरजेचं आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांपाशी चंदगड विषयी माहिती पोहोचलेली आहे आणि एक उत्सुकता आमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण होती की चंदगड बघायला हवं नेमकं कसं आहे. याला तुम्ही आवर्जून मॅडम या आणि खास करून प्रेक्षकांना आपण त्याविषयी सांगा. तुम्ही चंदगडमध्ये आज आपण म्हटलं तरी आपण जिल्हा जरी आमचा कोल्हापूर असला तरी आमचा कोकण भाग पडतो. आणि प्रत्येक गावामध्ये आज काजू लाखो टन काजू उत्पन्न होते. मी त्या मुद्द्याकडे वळणार होते की सर, की मुळात जेव्हा ऐतिहासिक दृष्ट्या त्याचबरोबरीने निसर्ग संपन्न असा हा भाग आहे, तेव्हा त्या भागातल्या युवा शक्तीला रोजगार मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहात असं आपण म्हणता. मग रोजगार मिळावा यासाठी कशा पद्धतीने वैविध्यपूर्ण प्रयत्न तुम्ही राबवलेले आहे जेणेकरून तिथला नागरिक हा तिथेच राहील, तिथली जनता ही गावात राहून आपली प्रगती आर्थिक सामाजिक साधू शकेल? आज मॅडम काय झालं की वर्षानुवर्षे आपण शेतकरी कुटुंबाशी संबंध असल्या कारणाने फक्त ऊस आमच्याकडे प्रचंड प्रमाणात जिल्ह्यामध्ये ऊस होतो आणि चंदगड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊसाची निर्मिती होते. आणि सर्व शेतकरी बांधवांना काय झालं की कारखान्याची नोकरी, साखर कारखान्याची नोकरी म्हणजे झालं. अच्छा. खरं आजचा तरुण युवक त्यावेळेला शाळा जास्तीत जास्त 7वी 8वी 10वी पर्यंत होत्या. त्यावेळेचं शिक्षण तिथपर्यंत ठीक होते कारखान्याच्या नोकरीपर्यंत. तर आजचा विद्यार्थी आज शिक्षण दृष्टिकोनातून आज खूप पुढे गेलेला आहे. स्पर्धा आहे आपल्या आजूबाजूला. आज मुलींची स्पर्धा आहे, मुलांची स्पर्धा आहे. पूर्वी मुलींसाठी एवढं व्यासपीठ भेटत नव्हतं. आज आपल्या भागात जरी व्यासपीठ नसेल तरी आज बाहेर उपलब्ध आहेत.
तर आमच्याकडे विद्यार्थी जो एवढे घडतात ना की त्यांना कुठे जागाच भेटत नाही आणि त्यासाठी कोणी प्रयत्नच नाही केले. तर ह्याच्या पुढचे माझे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. त्या काळामध्ये आत्ताच्या आणि आत्ता त्या काळ आणि आत्ताचा काळ खूप फरक आहे मॅडम. आत्ता ह्या स्पर्धा आहेत, आज शिक्षणाच्या बाबतीत स्पर्धा आहेत, नोकरी रोजगारच्या बाबतीत स्पर्धा आहेत आणि त्या गोष्टीवरून आम्ही कमीत कमी चंदगडमध्ये एक 10 तरी इंडस्ट्री येण्यासारखं आपल्याला माझे प्रयत्न चालू आहेत. वा. आणि सन फार्मा कंपनीचे मालक त्यांच्या माध्यमातून पण एक व्हिजिट झाल्यात आणि उद्योग मंत्र्यांना पण आम्ही विनंती केली होती त्यांच्याबरोबर पण आपलं जागा उपलब्ध करून द्या असं त्यांचा आवर्जून त्यांचा एक बोलणं आहे. त्याचबरोबर मागच्या वेळेस एक आमची मोठा व्यासपीठ एक चांगली हे झाला, त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, आम्ही 100% इंडस्ट्रीला आणतो आणि पुढचा हा रोजगार 100% संपवायला आम्ही माझे सर्व प्रयत्न असतील. मस्त. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. एक छोटीशी विश्रांती घेतो आणि आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे शिक्षणाच्या आणि खेळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य याविषयी, समाजसेवा याविषयी आणि मार्गदर्शन करतात शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय शिवाजी पाटील. सर, आत्ता आपण खेळाच्या विषयीचा एक कार्यक्रमाचा भाग क्रीडांगणची जाहिरात बघितली. मुळात महाकुंभ असोत, कबड्डी असू देत, बैलगाड्याच्या शर्यती असू देत, मी म्हटलं तसं ह्या अस्सल महाराष्ट्रातल्या हे खेळ आहेत. त्याबरोबरीने तुम्ही क्रिकेट वगैरे ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी अनेकविध उपक्रम चंदगडमध्ये राबवता. खेळांची कल्पना, ते राबवणं याविषयी मला थोडं अधिक तुमच्याकडून जाणून घ्यायचंय सर. तर माझं खूप प्रयत्न चालू आहेत. जागा आम्ही बऱ्याच आता जागा कव्हर पण हे पण केले, मिळण्यासाठी प्रयत्न केलेत. काही जागेना आम्ही सुरुवात पण केलेली आहेत. क्रिकेट अकॅडमी, तुम्ही खेळाच्या स्पोर्ट्स अकॅडमी विषयी मॅडम, स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये काय आज जे तरुण हरियाणा, पंजाब या साईडला जे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिलेत, मग त्या स्पोर्ट्स अकॅडमीमधून काय होते, एक चांगले कोच येतात. मग कुस्तीचे कोच असतील, कबड्डीचे कोच असतील किंवा फुटबॉलचे कोच असतील किंवा हॉकीचे कोच असतील, क्रिकेटचे कोच असतील आणि शूटिंग रेंजचे कोच असतील किंवा ते अकॅडमी भेटल्यानंतर काय होतं, ते प्लेअर कुठलाही लहानापासून जरी बिनव्यसनी होऊ शकतो, त्याला कुठलं व्यसन लागू शकत नाही. आणि लहानापासून आमच्याकडे सगळे दुधापासून सगळं आमचं खाण्याचे पण आमच्याकडे खूप पौष्टिक आहार म्हणजे आमच्याकडे नाचण्याची भाकरी गरमीमध्ये खातो, थंडीमध्ये आम्ही मक्याची भाकरी खातो, असं पौष्टिक आहार आहे आमच्याकडे. आणि निसर्ग नटलेला बाहेरचे देशात परदेशातले प्लेअर आमच्याकडे कुस्तीसाठी कोल्हापूर नगरीमध्ये येतात तालमीत. तर तीच माती आमच्या पण चंदगडमध्ये, तीच माती आहे जिल्ह्यामधली. तर त्या दृष्टीवरून स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला एक व्यासपीठ भेटल्यानंतर आज बरेचसे आमचे विद्यार्थी आज मिलिटरीच्या मध्ये नोकरी संदर्भात मिलिटरीला आज देशाची सेवा बजावतात. आज बरेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रयत्न करतात. कारण एक चांगला व्यासपीठ भेटल्यानंतर, एक चांगला विद्यार्थी स्पोर्ट्समॅन घडल्यानंतर जेणेकरून नेव्हीमध्ये म्हणा किंवा मिलिटरीच्या वरच्या फर्स्ट रेंजमध्ये चांगल्या एक व्यासपीठ ते माझे प्रयत्न असतील मॅडम. ते होईल, शक्य आहे. आणि मी कधी अशक्य ह्याच्यामध्ये नसते, सगळ्या गोष्टी अशक्य शक्य करायचं स्वामींच्या पाठीशी आशीर्वादाने होईल मॅडम. नक्कीच. ते सर, तुमच्या कार्याचा जेव्हा मी सुरुवातीला आढावा सांगितला तेव्हा, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कार्य आहे ते त्याचं द्योतकच आहे. मुळात सर, मगाशी आपण म्हणत होतो ते म्हणजे असं की ही युवा शक्ती सकारात्मकतेच्या वाटेला लावणं, त्यासाठी तुम्ही व्यसनाधीनतेपासून या मुलांनी लांब राहावं म्हणून खेळांकडे यांना वळवलं. पण बरोबरीने खेळ खेळता खेळता पुढचा मुद्दा येतो तो रोजंदारीचा. रोजीरोटीच्या प्रश्नासाठी आज गावापासून हा वर्ग लांब जातो. तो गावात राहावा म्हणून तुम्ही अनेकविध उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्नशील आहात. गावामध्ये उद्योगधंदे आणताना मुळात त्यासाठी असलेलं प्रशिक्षण, त्या उद्योगधंद्यांची मानसिकता ही कशा पद्धतीने विकसित केली जाते? कोणते उद्योगधंदे हे सध्या आहेत तिथे? आत्ताच्या सध्या परिस्थितीत मॅडम एक ॲटलास कंपनी आहे, एक धवलत शुगर फॅक्टरी आहे आणि 2 कारखाने आहेत. याच्यावरती ते सोडलं तर आमच्याकडे एक रोजगारासाठी उपलब्ध छोट्या मोठ्या इंडस्ट्री MIDC छोटे छोटे आहेत का तो रोजगार काय आम्हाला पुरत नाहीये. तर भविष्यात आम्ही आज जागा एकवर करतो की आज 100 एकर, 200 एकर, 300 एकर जेणेकरून आंतरराष्ट्रीय असं राहणारे मोठमोठ्या इंडस्ट्री आणि माझे तेवढे संबंध आहेत आणि तेवढं आश्वासन मी घेतलेलं आहे. तर भविष्यात या
लवकरात लवकर ही सुरुवात करून स्थानिकांना युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण काजू बोर्ड तिथे आणलेला आहे त्याविषयी. काजू बोर्डाच्या माध्यमातून शासनाच्या पाठपुरावा केल्यानंतर 1300 करोडचा काजू बोर्डासाठी आज निधी या शासनाने आपल्याला दिलेला आहे. आणि काजू बोर्डात मॅडम बोर्डात तो पण निधी तरी अपुराच आहे समजा, तरी सुद्धा आम्हाला तेवढा एक आधार भेटलेला आहे या शासनाच्या वतीने. आणि आज 300 फॅक्टरी आहेत मॅडम, काजूच्या 300 फॅक्टरी आमच्याकडे. आणि खास करून आमच्या सर्व महिला वर्गांसाठी एक रोजगार तो एक प्राप्त झाला आहे. खरं आपल्याला तेवढे रेट दर भेटत नाहीयेत, त्याच्यामध्ये अजून बऱ्याच सुधारणा व्हायला पाहिजेत. आमच्याकडची जी काजू आहे ती देशामध्ये किंवा जगामध्ये कुठली ती चव एक वेगळीच चव आहे चंदगडची काजू, जेणेकरून सिंधुदुर्ग आणि चंदगडची काजू एक वेगळीच चव येते. आणि आताचे जे काजू बाहेरचे आपण एक्सपोर्ट करतो जे आफ्रिका खंडातून, ती चव ती वेगळी आहे. तर त्यांना एक चांगलं व्यासपीठ भविष्यात एक उपलब्ध करून द्यायचं आहे, जेणेकरून ते बाहेरची जी काजू येते ती फक्त समुद्रमार्गे येते. तर ते गोवा पोर्ट आहे, मेंगलोर पोर्ट आहे, ते भविष्यात ते पण आपले आता सगळे मीटिंगचे चालू आहेत. भविष्यात एक मोठं चांगलं व्यासपीठून आपण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची एक काजू पॅकिंग वगैरे करून आपण एक व्यासपीठ करून आपलं ते एक आपले सुरुवात आहे. सर, जेव्हा काजू विषयी म्हणतो तेव्हा किंवा मगाशी तुमच्याकडनं उल्लेख आला तो म्हणजे शेतकऱ्यांचा. या भागामध्ये शेती हे प्रमुख उद्योगाचं साधन सुद्धा आहे. शेतकरी आणि चंदगड आणि आपलं कार्य यांची सांगड नेमकी कशी आहे? आज आपल्याकडे ऊस मोठ्या प्रमाणात करतो. आमच्या भागातला शेतकरी बांधव थोडासा सुस्ती म्हणतात ना, थोडासा असं झालेलं आहे. कारण आम्ही आमचे प्रयत्न आहे की त्यांना कुठलं दुसरं व्यासपीठ तयार नाहीये. त्यांच्या लक्षात येत नाहीये की उपराजधानी बेळगाव आहे, आज मुंबई एवढी मोठी बाजारपेठ आहे, पुन्हा मोठी एवढी बाजारपेठ आहे. भाजीपाल्यामधून जे उत्पन्न भेटते ऊसामधून भेटत नाही, हे मी एक कबूल करतो. आज जे रताळी चिन्नी असतात, एक भाग आमचा कोवाड भाग किंवा आपला चंदगडमध्ये एक वेगळा भाग, ते चिन्नी कचऱ्याच्या भावामध्ये मॅडम 40 रुपये 60 रुपये किलोमध्ये 30 रुपये किलोने जातं. आणि ते तर फक्त आपण शेतकरी एवढं राबतो ते घामाला ते तेवढं ते मोबदला भेटत नाही. म्हणून आपण नवीन नवीन शेतीसाठी नवीन नवीन प्रयत्न भविष्यात असतील की जेणेकरून आपलं एक चांगलं बाजूला गोवा राजधानी आहे, इथे कर्नाटकची उपराजधानी आहे, महाराष्ट्राचं एवढं मोठं व्यासपीठ आहे. ते म्हणजे नवीन नवीन शेतीमध्ये प्रयोग माझे सुरू असतील. आणि भविष्यात ऊस कमी करून ते वाढीसाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. आज आमच्याकडे भुईमुग होते, आज नाचणा एक नंबर. जे आयुर्वेदिक आपण जे शुगरसाठी आपण खातो नाचणी, ते आमच्याकडे मोठं व्यासपीठ आहे, नाचण्याचं मोठं व्यासपीठ आहे. रागी किंवा रागी एक नंबर. त्याचबरोबर आजऱ्यामधला एक घनसाळ तांदूळ जो तुमच्या बासमतीपेक्षा पण 300 आणि आयुर्वेदिक आणि एकदम, तर ते एक पीक वाढवण्यासाठी आम्ही भविष्यात एक मोठं व्यासपीठ होऊ शकते. आणि कोल्हापूर आमची शेंगा, भुईमुग शेंगा आणि सगळंच आमच्याकडे बनते, म्हणजे नाचणा बनते, भात बनते, भुईमुग शेंगा असतो, मका होतो, फक्त गहू होतात, सगळं पीक आहे. आणि काजूच्या खास करून आम्हाला काजूच्या बोंडीपासून घर होतात आणि मुलट्यापासून एक अजून एक वाईनच्या म्हणजे म्हटलं तर अजून परवानगी देत नाही महाराष्ट्र शासन, तर भविष्यात ते पण घडलं ते अनेक आम्हाला रोजगार चांगला उपलब्ध होऊ शकतो. अशा प्रयत्न आपले चालू आहेत. आता शासन असं म्हणता येतं की चंदगड तालुक्याला नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा वरदान लाभलेलं आहे. मग तिथली जनता जी आहे ती सकारात्मकतेने वळवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहात. काय नाही मॅडम, आज काजू सुकवतो आणि सुकवून वाळवल्यानंतर आम्हाला 110, 120, 140 रेट भेटतो. आणि शेतकरी त्याच्यासाठी दिवसभर सकाळी 7 पासून भटकून काजू गोळा करतो आणि त्याचं काय आम्हाला ते त्याच्यात काय परवडत नाही. तर माझं असं होतं की भविष्यात पर्यटनच्या दृष्टिकोनातून जर आम्हाला आमच्याकडे चांगली चांगली हॉटेल्स आज इंडस्ट्री आली, याला येतील पुढे, कारण आता यायला गरजेचं आहे. तर ओली काजू जर आपण काढून ते भाजीचा घर आपण चांगलं नॉनव्हेज किंवा व्हेज मध्ये आणि चांगलं त्याचा जेवणात केलं तर हजारोच्या रेटने आम्हाला तेव्हा भेटते. आणि एक काजू महोत्सव जेवण ठेवून महाराष्ट्रातल्या सर्व भागातल्या लोकांना एक आम्ही निमंत्रण देऊन एक चांगला प्रोग्राम करून आम्ही तो एक राबवायचा माझे प्रयत्न आहेत. त्यानंतर एक व्यासपीठ आम्हाला काजू वाढल्यानंतर 110, 120 भेटते, तर ओल्यामध्ये 1000च्या रेटनी भेटले तर आमचा चांगला लोकांना एक रोजगार एक चांगला 2 पैसे भेटतील अपेक्षा ठेवून. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचं आमंत्रण जे आहे ते देश परदेशातल्या सगळ्या प्रेक्षकांपाशी पोहोचलेलं आहे. पहिला तुम्हाला देतो आणि परत त्या माध्यमातून सर्व देशवासियांना आणि पर्यटन दृष्टीने सगळे येऊ दे आणि आमच्याकडे पाहुणचार घेऊन जाऊ दे.
चंदगडी पाहुणचार स्पेशली असतो, एक आपल्याला पण आवर्जून सांगू इच्छितो. नक्कीच सर. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना जेव्हा विकास व्हायला हवा असं आपण म्हणतो तेव्हा सेवाभाव ही एक भावना झाली सर. विकासासाठी आवश्यक असतो तो म्हणजे पैसा आणि विकासासाठी आवश्यक असते ती म्हणजे विजन, दृष्टी. या सगळ्याचा समन्वय कशा पद्धतीने आपण साधला त्याबद्दल. आता मॅडम म्हटलं, आता आमच्याकडे उत्पन्न म्हटलं तर एक दूध डेअरीचं आहे, ते काजूचं तुम्हाला सांगितलं ते काय परवडते पण आहे, आणि शेतीमधून केवढं उत्पन्न भेटत नाही. कारण भविष्यात शैक्षणिक पायाबांधणी जेणेकरून चांगलं व्यासपीठ, की बाबा आज आमच्याकडे विद्यार्थी घडणारा, आज आमच्याकडे चांगल्या प्रतीचे शिक्षण संस्था नाही आहेत, कोल्हापूरला आहेत, बेळगावला आहेत, आमच्या भागामध्ये नाहीये. अच्छा. जेणेकरून आज चांगला एक दर्जेदार विद्यार्थी घडण्यासाठी प्रतिबंध असे विद्यार्थी आहेत का त्यांना घडवणारी संस्था नाही आहेत. तर त्या माध्यमातून आपण ती सुरुवात करतोय की जेणेकरून चांगल्या शाळा, चांगले कॉन्व्हेंट शाळा, सैनिक शाळा, जेणेकरून सैनिक घडावत आणि चांगले विद्यार्थी घडावत. त्याच्या माध्यमातून आपला विद्यार्थी आज चंदगडमध्ये शिकणारा आपल्या राज्यात पण राहील, देशात पण टिकेल आणि जगामध्ये कुठे एक व्यासपीठ तो उपलब्ध स्वतःच्या पायावर उभे करू शकतो, हे माझं स्वप्न आहे. नक्कीच याविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे सेवाभान जपणं याविषयी, आणि मार्गदर्शन करतायत ते म्हणजे शिवाजी पाटील सर, शिक्षणतज्ञ आणि सेवाभाव जपणारं एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपण शिक्षणाविषयी बोलत आहोत, त्याचबरोबर उद्योगधंद्यांविषयी बोलत आहोत, विकास कामांविषयी बोलत आहोत, पण या सगळ्याच्या बरोबरीने संस्कृती आणि समाज यांचा समन्वय घालत तुम्ही संस्कृती संवर्धनासाठी सुद्धा प्रयत्नशील असता. सण समारंभ आणि संस्कार यांचं महत्त्वही आपण जाणून आहात. त्याविषयी, त्या विविध उपक्रमांविषयी. आज आमच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोठे गड किल्ले आहेत, त्याच्या पर्यटन आपण ते हे करतोय, नैसर्गिकदृष्ट्या आपण सगळ्या गोष्टी. म्हणजे गड किल्ल्यांच्या तो पण आपला एक संस्कारच आहे आणि तोही आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. परत सामाजिक म्हटलं मॅडम, तर आता मी मोठे मेडिकल कॅम्प, आपण खूप मोठमोठे मेडिकल कॅम्प घेतले. आज आमच्याकडच्या महिला भगिनी सर्व 99% शेतकरी कुटुंबाचे असल्या कारणाने सकाळी उठल्यानंतर चूल तोंडातली पाणी चूल भरल्यानंतर जे पाणी भरणं, चाय करून देणं, भाकरी करून शेतात जाणं, आरोग्याविषयी आपण सांगत आहोत. तर मॅडम त्या दृष्टीने आमच्याकडे असे मोठमोठे हॉस्पिटल वगैरे काही नाही झालेले आहेत. मी तुम्हाला सांगायला आम्हाला लाज वाटते की आता आज आमच्याकडे एक MS डॉक्टर नाही आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. एक MS डॉक्टर मुश्किल 1-2 असतील, हॉस्पिटल नाही आहेत चांगले. तर त्या दृष्टीकोन आम्ही मेडिकल कॅम्प राबवले. अच्छा. वैद्यकीय उपक्रम. आमच्या महिलांचा, माझी आई असेल किंवा माझ्या बहिणी असतील, त्या विषय काय, सकाळी 6 पासून उठल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत त्यांना 5-6 पर्यंत त्यांच्या पायाला भेंगरी बांधण्यासाठी फिरतात आणि त्यांच्या डोक्यावर भारा घेण्यापासून, कमरेतून वजन उचलण्यापासून पायाच्या सगळ्या पायांच्या म्हणजे 100च्या 100 पायाला असे भेगा पडले असतात. ते मेडिकल दृष्ट्या त्यांना खूप असं व्यासपीठ नव्हतं. ते मी रोजगार एक मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून प्राप्त होणं आवश्यक आहे. तर त्या माध्यमातून मी मोठ्या प्रमाणात एक मेडिकल कॅम्प उपलब्ध करून घेतलं. आपल्या स्क्रीनवर पण दिसत होते आता फोटोग्राफ्स. हो, बोला सर. तर त्या दृष्टिकोनातून आपण चष्म्याचं वाटप, शुगरच्या टेस्ट, आणि खास करून ज्या माझ्या भगिनी 25च्या पुढे ते 40च्या आतमधल्या त्या ब्रेस्ट कॅन्सरच्या आपल्याकडे खूप मोठा हा रोग वाढलेला आहे, प्रश्न आहे तो. तर तो मी एक परदेशातून एक मशीन आम्ही विकसित चांगली आणली. अच्छा. आणि ती माझ्या ग्रामीण भागातल्या सगळे कॅम्प घेऊन त्या माध्यमातून टेस्ट करून घेतल्या. तरी सुद्धा आमच्या आया बहिणी अजून पुढे यायला थोड्याशा कचरतात, म्हणजे थोडंसं लाजतात. बरोबर. तर त्या दृष्टीकोन माझा तो परत, आणि आपला 3 कॅम्पमध्ये 14 पेशंट आम्हाला कॅन्सरग्रस्त भेटले. अच्छा. कार्यक्रमामधला एक फोन आहे, तुमच्या परवानगीने तो घेते. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. शिवानंदजी नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलं नुसतं मोबाईलच्या नादाला लागलेलं आहे, त्याच्यामुळे ते खेळ वगैरे सगळं आता विसरून चालले आहेत. मग तशा मुलांना खेळाकडे ओढ घ्यायचा असेल आणि त्यात समाज प्रबोधन म्हणा किंवा ते म्हणा त्यांना वेगळापणा द्यायचा असेल, तर
आम्ही कशा प्रकारचे निर्णय खेळाच्या माध्यमाने घेऊ शकतो आणि कसे आम्ही खेळ खेळू शकतो. म्हणजे आता भाला म्हणा, ते पुराणे शिवाजी महाराजांचा खेळ वगैरे होतो का, तशा प्रकारे काही खेळ शिकवायचा असेल तर आणि समाजसेवा घडवायची असेल तर काय करावं लागतं आणि तुम्ही काय सांगाल त्याबद्दल, मला असा प्रश्न होता. धन्यवाद सर. काय सांगाल सर? बघा, आज तुम्ही चांगला मुद्दा मांडलात. आज प्रत्येक व्यक्तीकडे आज मोबाईल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये तो सगळेच आता मोबाईलमध्ये हातामध्ये जग असल्यासारखं आहे, तर त्याच्यामध्ये गुंतून जातो. म्हणूनच आपले शाळेपासून आता आपण हे पण म्हणतो की उद्या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडे आपणच मोबाईल दिला, दोन्ही दृष्टीने त्यांना एक सवय लागलेली. आता सवय ते खूप प्रयत्न करायला लागतील आपल्याला. आणि त्याच्यासाठी संबोधन घडणं शिक्षकापासून शाळेपासून आपल्या मेन म्हणजे आपण सगळं याच्यावरती अवलंबून राहतो, शिक्षकावरती किंवा यंत्रावरती अवलंबून आहोत. तर आपण आपल्या घरापासून पण त्या काही गोष्टी आपल्या आई वडिलांनी वरिष्ठांनी त्यांना त्याला सांगणं गरजेचं आहे. आणि गावागावात आज मैदानं संपत आलीत मॅडम, आज व्यासपीठ नाही आहेत. आज खेळाकडे वळण्यासाठी आज कुठली सगळेच जे मैदान होती त्या सगळे कुठे काय सर्व संपत आले. तर त्या व्यासपीठ प्रत्येक गावातल्या मंडळाने एक आपल्याला एक राखीव भले 5 एकर 10 एकर आपण काहीतरी घेऊन त्यांना एक व्यासपीठ मैदान करून गरजेचं आहे. मैदानाची आवश्यकता, मैदानाची आवश्यकता आहे मॅडम. त्याशिवाय तुम्हाला मैदान ते सर्वांनाच येते, विद्यार्थ्यांना येते आणि युवक युवतींना पण येते, वडीलधारांना पण येते. सगळे मैदान खूप असणं गरजेचं आहे मॅडम. नक्कीच. एक त्या निमित्ताने एक छोटीशी गंमत आठवली की एक गोष्ट सांगितली जाते की ती म्हणजे विद्यार्थ्याला एका वर्गाच्या बाहेर काढले शिक्षकांनी शिक्षा म्हणून आणि सांगितलं जा खुल्या मैदानामध्ये जा आणि जा तिथे काय चाललंय ते, पण वर्गात तू बसू नकोस. त्यावर तो विद्यार्थी म्हणाला मी काय करू खुल्या मैदानात जाऊन, मला तो प्रश्न पडलाय. आधुनिक काळाचं चित्र सांगणारी ही कथा आहे. याच्यावरनं बोध घेऊन आपण सुद्धा मैदानांची आवश्यकता काय आहे ती ओळखायला हवी. तो विद्यार्थी म्हणाला मी आत येईन आणि आत बसून मी टेक्निकली काहीतरी बघत बसेन, त्याच्यातून मला मजा येईल, पण मी बाहेर मैदानावर काय करू एकटा, हा मला प्रश्न पडतो. हे मला असं वाटतं बोध घेणारी ही गोष्ट आहे. मैदानांची आवश्यकता लक्षात घेऊन खेळांकडे वळणं आवश्यक आहे. मग हे लक्षात घेऊन सर तुम्ही सणांना सुद्धा आज खेळाचं स्वरूप दिलेलं आहे. मगाचा आपला मुद्दा आहे तो आपण पूर्ण करूया. सणांच्या माध्यमातून खेळ आणि त्याचबरोबर संस्कृती संवर्धन तुम्ही जपलेलं आहे. दहीहंडी त्याविषयी. स्वामी प्रसन्न दहीहंडी आम्ही ठाण्यामधली सगळ्या दिग्गजांची खूप मोठी दहीहंडी होतात. कारण माझ्या दहीहंडीचं मी भाग्य समजतो की त्यावेळेचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून सुरुवात झाली ती माझ्या दहीहंडीतून झाली. वा. आणि त्याला एक वेगळा दर्जा आणि एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. आणि आमचा पण एक देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे खेळाडूंसाठी 9 थर लावण्यापर्यंत सर्व थांबले आणि सर्व प्रोत्साहन दिलं आणि त्यांना आणि आज ते प्रो कबड्डी पण प्रो दहीहंडी पण सुरुवात त्यांनी करतात आहेत. आणि त्यासाठी हे शासन आपल्याला खूप युवासाठी प्रयत्नशील आहेत. आणि आज दहीहंडीच्या माध्यमातून आम्ही बरेच सामाजिक उपक्रम करतो. आज 10 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेत तरी आणि त्याच दहीहंडीच्या माध्यमातून आपण जिथं पूरव्यवस्था असेल म्हणजे महाराष्ट्रात मी चंदगडपुरतं मर्यादित काम करत नाही मॅडम. मी कोरोना काळामध्ये पण राज्यात प्रत्येक ठिकाणी आमची जिथे जिथे आमच्या भागातले लोक असतील किंवा इतर समज तिथे पण काम केले. तर आपल्या स्वामी प्रतीच्या माध्यमातून समाजसेवा ही खूप मोठी होते, खूप मोठी होते. आणि त्यांच्या माध्यमातून आपण एक क्रीडा खेळाडू ती ट्रस्ट आहे आमची, त्या ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या हे होतात. त्याच ट्रस्टच्या माध्यमातून आपण आज मेडिकलचे कॅम्प, आज करोना काळामध्ये आपण प्रत्येक आमच्या आशा सेवी वर्कर्सना जाऊन भेटणं, हॉस्पिटलला भेटणं, व्हिजिट देणं, त्या स्वच्छ माध्यमातून कपडे वाटप करणं, भांडी वाटप करणं, त्या माध्यमातून आपण शाळेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करणं, पुस्तक वाटप करणे ही संस्था आहे. तर याला ह्यामध्ये अजून बरेच काही उपयोजना आहेत आपल्या. नक्कीच. सर तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे आरोग्य सुविधेचा, त्याचबरोबर तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे शैक्षणिक सुविधेचा. शिक्षण, आरोग्य आणि या बरोबरीने संस्कृती संवर्धन हे सगळं जेव्हा म्हणतो तेव्हा विकासाची गाथा जी आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तो झेंडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. असं म्हणत असताना शिक्षणासाठी शाळा स्थापन करण्यापासून आपण प्रयत्न केले, ते नेमकं काय आहे त्याविषयी? तर मॅडम एक मला असा भास झाला की बाबा आज विद्यार्थी जर त्याला चांगलं शिक्षण भेटलं मॅडम, आज विद्यार्थी समजा कॉन्व्हेंट असतो मराठी विद्यार्थी आज आमच्याकडे साऊथ साईडला जेव्हा मी रोजगार मेळावा भरवला, ज्या रोजगार मेळाव्यात 1400 नोकऱ्या लागल्या, तर त्यावेळेला त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली की त्यांना इंग्लिशमध्ये कुठेतरी थोडंसं कमी होते.
तर मी विचार केला की बाबा जर जेणेकरून आपल्याकडे सगळं व्यासपीठ तयार आहे, उपराजधानी बाजूला आहे, गोव्याचे व्यासपीठ आहे आणि आपल्याकडे नाही आहे, तर तेच व्यासपीठ जर आपण चांगल्या कॉन्व्हेंट स्कूल, चांगल्या सैनिक स्कूल आपण उपलब्ध करून दिल्यानंतर तो विद्यार्थी त्याच्या जीवावरती, त्या विश्वासावरती, आणि तर मग आज तो नोकरी पण करू शकेल, सगळ्या स्पोर्ट्समध्ये घडू शकेल, त्याचं भविष्य तो घडू शकतो आणि रोजगार आणण्याच्या दृष्टिकोनातून आपले ते इथं पण उपलब्ध करून देतो. म्हणजे सगळा दृष्टिकोन की आपल्याकडे जे अवेलेबल आहे तिथून त्या दृष्टिकोनात आपला आज नाही तर उद्या आपला हा विषय अडचणी आमच्या दूर होतील या आशयातून आम्ही काम करतो. आणि शाळेच्या माध्यमातून अतिशय अत्याधुनिक अशा या इमारती आणि त्या दृष्टिकोनातून त्याविषयी थोडंसं. तर मी बघितलं की आपल्याकडे पाचगणीला आहे, महाबळेश्वरला आहेत, आज पुण्यात चांगल्या शाळा, शिक्षण, सैनिकी शाळा आणि त्याचबरोबर पंढरी नगरी आहेत आज. तर आमच्याकडे काय येऊ नये विद्यार्थी, आपल्या भागामध्ये एवढं सर्व साधन सामुग्री असते वेळी हा विद्यार्थी बाहेरचा आपण काय येऊ नये. आज माझी मुलगी अमेरिकेला शिकली, तीच मुलगी लंडनला शिकली, तीच मुलगी इटलीला शिकली, तर मी सिंगापूर शिकली. काय शिकली? तिकडे शिक्षण व्यवस्था खूप अतिशय चांगली आणि सर्व सुविधा आहे, शैक्षणिक सुविधा. तर मी त्या विचार केला की ह्या सुविधा आपल्या इथे का देऊ शकत नाही. लोकांना काय लागतात की एक वाहतूक लागते. आज वाहतूक आमच्या रेल्वे आहेत, आज विमान आहेत. आज मुंबईमधून तुम्ही 14 तास काम करून मी रात्री रिटर्न मुंबईला येतो, मुंबईमध्ये 14 तास काम करून मात्र मी वापस गावी जातो. लोकांना त्या सुविधा आहेत आणि निसर्ग नटलेला पूर्ण हा भाग परिसर आहे. तर असं एक व्यासपीठ पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने आपण अत्याधुनिक शिक्षण सुविधा आपल्याला खूप गरजेचे आहेत आणि आता वारंवार त्यासाठी माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मी सुरुवात पण केलेली आहे आणि आता आमच्या बिल्डिंगचं काम सुरू पण झालेलं आहे. म्हणजे पायाभरणी झाली, उद्घाटन झालं आणि अशा बाहेरचे विद्यार्थी आपल्या इथे येऊन राहावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण तो त्यांचा सहभाग होऊन त्यांचे सुविधा उपलब्ध करून द्यायचे आणि पुढे त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून द्यायची. नक्कीच याविषयी आणखीन जाणून घ्यायचं. छोटीशी विश्रांती घेतोय, आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते माननीय शिवाजी पाटील सर. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपण विविध क्षेत्रांविषयी आणि तिथल्या प्रगतीविषयी बोललो. चंदगड तालुक्याची एक सुंदर सफर आम्हाला तुम्ही घडवून आणलेली आहे असं म्हणता येईल या भागामध्ये. या बरोबरीने बोलत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे संकट काळ. संकट काळामध्ये आपली नागरिकांसाठी असलेली भूमिका ही फार महत्त्वाची ठरली. महापूर, कोरोना, गेल्या आठवड्यामध्ये आलेला मोठाच्या मोठा पाऊस आणि पूर, त्या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही जनतेला खंबीरपणे उभं केलं हे जाणून घ्यायचंय. आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, मी मगाशीपासून आपण चंदगडचाच उल्लेख करतो. गडहिंग्लज भागामध्ये पण पूर प्रचंड प्रमाणामध्ये, भडगाव नदी आणि त्या परिसर, जरळी अशी 5-7 गावं आहेत, ते कायम ते पुराच्या मध्ये त्याचा प्रॉब्लेम तोच आहे. कोवाड भागामध्ये कायमस्वरूपी बाजारपेठ पूर्ण 7-8-10 फूट सर्व दुकानं पूर्ण खाली जातात, पाण्यामध्ये जातात. आणि चंदगडमधून एक आमच्या चंदगडमध्ये पूर येतो शहरामध्ये, एक दाट्यामध्ये येतो आणि एक कोंडवडीला येतो, तसाच हेरला येतो. तर हा पूर परिस्थिती मी आता एक उपयोजना म्हणून लक्षात आलं की शासनाच्या अटी शर्यती होत्या. ते मग कलेक्टर साहेबांशी काल बोलणं झालं की नदीचा जो गाळ असतो, त्या नदीचा गाळ काढण्याची परवानगी सर्व काळा अटी शर्यती असतात बऱ्याच. तर कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही हे खातं देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या पद्धतीने गरजेचं आहे आणि काम. मग गांभीर्याने त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वतः बोलणं झालं. त्यांनी सांगितलं पुढच्या वेळेला आपण हे अर्ज द्या, आपण मार्गी लावू. आणि पुढच्या वेळेला मी सांगू शकतो की पुढच्या वेळी मॅडम याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना आपण या केलेल्या आहेत. अच्छा, आता महापूर हे आपल्याकडे कधी परत पुढच्या वेळी येणार नाही असा मी शब्द देतो आपल्याला की ते येणार नाहीये, की जेणेकरून आणि काही 2-3 असं एक फुलं बांधायची आहेत. आता तसं पण मला बराच प्रचंड मला निधी दिला. आज मी कोणेडी गावचा बराच प्रश्न होता, निधी 5 कोटी माध्यमातून ते फुलचं काम सुरू झालेलं, तो निधी आणि ते एक झाला. अशा फक्त 4 गोष्टी आहेत ते करायच्या आहेत. ते झाल्यानंतर भविष्यातला पूर हा विषय राहणार नाही मॅडम, ही आपण काळजी घेतलेली आहे. संकट काळामध्ये अगदी हेलिकॉप्टर बोलवून सुद्धा तुम्ही कुटुंबांची सुटका केलेली आहे सर. ते कोवाड भागामध्ये 2019ला मॅडम अतिशय पूर्ण पाण्याखाली गेली होती आणि त्या व्यापारी दृष्टीने व्यापारी संपला होता. तर त्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये या स्वामी पृथ्वीच्या आपल्या ट्रस्टच्या मार्फत
खूप मोठा निधी त्यांना दिला. आज व्यापार उद्योगसाठी आपण उभे केलं, प्लॅटफॉर्म दिला त्यांना परत आणि आता पुन्हा हीच परिस्थिती. त्यावेळेला की लोक पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा अशी लोक टेरेसवर होती. त्या काळामध्ये की शक्यच नव्हतं जीव वाचवणं, कारण 14 लोक एक टेरेसवरती उभी होती. आणि मी त्या काळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की अशी परिस्थिती आहे, एवढं धोक्यात आहे, तर त्यांनी स्वतःसाठी राखीव ठेवलं हेलिकॉप्टर त्यांनी पाठवलं आणि ती 14 जणांचा जीव वाचवला. एवढा म्हणजे. आणि आज असेच प्रसंग आमच्या पेणी भाग, कानूर भागामध्ये असतात. आणि त्यावेळेला लोकांना आता काल आमचा गणलेजमधला एक होतकरू एक विद्यार्थी लोकांचा जीव वाचवणीत नदीमध्ये वाहून गेला. 3 दिवस झाले ते घरी जाणं आहे. काल मी फोनवरून सातवण केला, मी मुलाखतीसाठी इथं आलो. तर ते आज असे हा एक असा दुर्घटना घडलेत. तर भविष्यात जेवढं होईल तेवढं टाळता येईल तेवढा आम्ही प्रयत्न असतात. कारण हा पूर हा गडहिंग्लजला भाडगाव फुल असेल, इकडचं दाटे फुल असेल, कोवाड फुल असेल, फुल हे कायमस्वरूपी आपला विषय आता कामगार कल्याण आणि कामगारांचं सुस्थितीत असणं, त्या दृष्टिकोनातून संप कारखान्यांमध्ये होऊ नयेत म्हणूनही आपण प्रयत्नशील असता. सुरू असलेले संप सुद्धा आपल्या काही संवादातून त्या क्षणी थांबलेले आहेत. ते नेमकं कसं आहे मॅडम? तसं म्हणत आज मुंबई, मी महाराष्ट्र माथाडीचा अध्यक्ष आहे, मी मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे. आज बेस्टचा संप होता. आज 6 दिवस मुंबई बेस्ट बंद होती. आज आमचा बेस्टचा कामगार मॅडम, आज तुमच्या दिवाळी असो त्याला सुट्टी नाहीये, गणपती असो त्याला सुट्टी नाहीये, दसरा असो सुट्टी नाहीये, आज एवढ्या मोठ्या दंगली घडल्या त्याला सुट्टी नाहीये, सणवार, आता पाऊस पूर आहे मुंबईत पण तीच परिस्थिती, त्याला सुट्टी नाहीये. आणि त्याला कुठलंही काय हे उपलब्ध नाहीये. टायमवर पगार येत नाही, टायमवर बोनस येत नाही, त्याला ते नाही. आणि तो राहणारा कुलाबा दुटी असेल तर राहतो पालघरला, आणि दुटी संपल्यानंतर त्याला ट्रेन थांबून ही व्यवस्था आहे. पण त्याला मी मुंबई 6 दिवस आम्ही बंद केली होती, मी कामगार हितासाठी. कारण आज पण आम्ही परिपूर्ण होत नाहीत. आणि जे बेस्टचं त्यांच्यात जे देणेकरी आहेत ते जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत आणि फक्त राजकारणाला की राजकीय बोलतात आणि सर्व दुर्लक्ष करतात. तुम्ही संप कसा मिटवला होता त्याविषयी? त्यावेळेला आश्वासन दिले की आम्ही सर्व करतो, थोडे दिवस दिखावा केला आणि परत आहे तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोल्हापूरमधले काही, कोल्हापूरमधली पण घटना आहे. चंदगडमधली एक दौलत शुगर फॅक्टरी आहे. पहिला ती 10 वर्ष त्या राजकारणात बंद होती आणि आता एक चालवायला घेतली एका संस्थेने, आणि ती पण पगारचे, बोनसचे, दुट्यांचा आणि सर्व करून राजकीय दृष्ट्या ती बंद पडली होती. आणि 700 कामगार असे बंद झाले कारखाना. आणि पूर्णपणे आम्ही दौलत कारखाना बंद झाला असता, आम्ही प्रत्येक कुटुंब हा शेतकरी अवलंबून असतो. शेती व्यवसाय आमचा एक मेन मूळ उत्पन्न तेच आमचं. आणि त्यावरून बंद पडली होती कारखाना. सर्वांनी प्रयत्न केले, आमदारांनी पण सर्व पक्षी 41 दिवस प्रयत्न केले, 7 वेळा कलेक्टर मिटिंग झाल्या. कारण मी कामगारांना सांगितलं, आपण कामगार ही कंपनी बंद करून काय फायदा आहे. त्याला सांगितलं, तुम्ही कामगार आहात, शेअर होल्डर तुम्हीच आहात, मालक तुम्ही आहात. कारखाना जर बंद पडला तर कारखाना बंद पडला, तुम्ही पण वाऱ्यावरती, शेतकरी पण वाऱ्यावरती, आणि कारखाना पण वाऱ्यावरती, आणि मालक पण वाऱ्यावरती. आपण कारखाना चालू करूया. अच्छा. त्यांनी माझ्या शब्दाला मान विश्वास ठेवून कारखाना चालू केला. त्यामुळे सांगितलं त्यांनी, कारखाना चालवला तर कामगार पण टिकणार, संस्था पण टिकणार आणि शेतकरी पण जगणार. त्या दृष्टीने कारखाना आम्ही तो बंद पडला, कारखाना सुरू झाला. आणि भविष्यात असं अजून इंडस्ट्री आणून आम्ही हा रोजगार कुठेतरी संपवायचा प्रयत्न करतो. भावी योजना काय आहेत? बेरोजगारी हटवणं हा एक तुम्ही आता मुद्दा नमूद केला, त्या बरोबरीने तुमच्या भावी योजना काय आहेत सर? भावी मॅडम बोललात तुम्ही, चांगला, अतिशय चांगला प्रश्न मांडलात. भविष्यात मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीत आपण जे मागे आहोत, शिक्षण एक चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून द्यावं. एक त्यानंतर भावी योजना म्हणजे एक स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी घडावं, प्लेअर घडावं, स्पोर्ट्समॅनशिप व्हावं. सैनिकी शाळेमाध्यमातून आमच्याकडे प्रचंड अशी सैनिक शक्ती आहे. आज मराठा बेळगाव देशामधला मराठा एक सैनिक बेळगावला आहे, ती संस्था बाजूला आहे 20 मिनिटावरती. तर एवढी साधन समाज सैनिक एक संस्था उभे करायचं, त्याचबरोबर एक इंडस्ट्री एक उभे केलीत तर आपल्या सगळ्याच गोष्टी आमच्या होतात. आज काय झालं, मुलगी पण शिकते, मुलगा पण शिकतो. भले मुलगी शेतकऱ्याची, की तिचे अपेक्षा काय असतात, मी माझं ग्रॅज्युएशन झालं, मला पदवी भेटली, मला नवरा शेतकरी नको, तो मला नवरा नोकरदार पाहिजे. आज नोकऱ्या एवढ्या उपलब्ध नाहीत मॅडम. वास्तव म्हटलं तरी आज नोकऱ्या एवढ्या उपलब्ध नाहीये. हा जगामध्ये आज एवढी मंदी आलेली आहे की आज त्या गोष्टी आपण पण टाळता येत नाही, हे सत्य आहे.
तर त्या दृष्टिकोनातून अनेकविध उपक्रम तुम्हाला राबवायचे आहेत. तुम्ही सर अनेकविध म्हणजे मी मगासपासून मी म्हणते तसं चंदगडची एक सुंदर सफर आम्हाला घडवून आणलेली आहे. वेगवेगळ्या विकास पातळ्यांवरची कामं काय चालली त्याविषयी सांगितलं. पण मुळात या सगळ्या कामांसाठी झोकून देणं वैयक्तिक पातळीवरती जेव्हा आवश्यक असतं. जर समजा तुम्ही मुंबईवरून निघालात किंवा दिल्लीवरून निघालात किंवा तुम्ही देशातून कुठून पण आलात, सकाळी येऊन रात्री तुम्ही परत तुमच्या जागेत जात असेल, एवढं तुम्हाला व्यासपीठ आपलं रेडी आहे. एवढे 9 गड किल्ले आहेत, कलानंदीगड आहे आणि असे मोठमोठे गड किल्ले आहेत. आज यांची प्रतापराव गुजर साहेबांची समाधी आहे, राजांची समाधी आहेत. आज एवढं मोठं व्यासपीठ आहेत. कोल्हापूर महालक्ष्मी आहेत, आमचं रवळा देवस्थान आहे, चाळोबा देवस्थान आहेत, मोठमोठी देवस्थान आहेत. आणि असे पर्यटन दृष्टिकोनातून आंबोली घाट, तिलारी घाट, रातोबा पॉइंट, परत एवढे सर्व निसर्ग असलेला माणूस आरामामध्ये राहून पर्यटन निसर्ग या सगळ्यांची कृपादृष्टी लाभलेली. पहिलं मॅडम, आज नेपाळ म्हणा की इतर राज्यातले बघा, फक्त पर्यटनच्या जीवावरती देश चालतात. आपल्याकडे हे राज्य आणि आपला हा तालुका फक्त पर्यटनावरती मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. माझा दृष्टिकोन काय की थोडासा आपली बोलायची वेळ कमी असते, मर्यादा असतात, काही गोष्टी मला सगळ्या मांडता येत नाहीत. कारण पर्यटनच्या दृष्टिकोन आमच्याकडे पर्यटन भरलेलं आहे. मग हाच संदेश आपण सगळ्यांना देऊ इच्छिता का की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा भाग समृद्ध व्हावा आणि चंदगड ही पाहुणचार करून त्यांनी जावं, एकदा तरी चंदगडला भेट द्यावी, जेणेकरून काळ बनवत आमचं जागृत देवस्थान आहेत, रामतीर्थ मंदिर आहेत, रामतीर्थ नदीचा उगम आहे, हा सर्व पर्यटन दृष्टीने बघून त्याचा आनंद आणि लाभ घ्यावा. नक्कीच. मंडळी, हा झेंडा भल्या कामाचा घेऊन निघाल्यावरती वाटेमध्ये कितीही कष्ट त्रास असले तरी सुद्धा हसत हसत विकास कामांसाठी धैर्यशील असलेलं असं हे व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक पातळीवरती, विविध पातळ्यांवरती आणि त्याचबरोबरीने प्रगतीची वाट जोपासणं किती महत्वाचं आहे हा संदेश आपल्या सगळ्यांपाशी पोहोचलेला आहे. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं, अनेकविध उपक्रम तुमचे आहेत, त्या सगळ्या उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझ्या वतीने, चंदगडवासीच्या वतीने, चंदगड विधानसभेच्या वतीने आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आपलं मनापासून आपल्याला मॅडम शुभेच्छा देतो की असंच एक व्यासपीठ आपण लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या भावना पोहोचतीलच. तर एक आपण येण्याची मला एक संधी दिली, बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मला असं आपलं सर्वांचं धन्यवाद. नमस्कार.